शी संवाद साधूया। आपल्या दोघांचंही गेस्ट सेंटरला 0 आवरच्या स्वागत आहे। नवनाथजी, थेट तुमच्याकडे येतेय। एकंदरीत जर बघितलं तर खरात हा काही एका कुठल्या तरी पद्धतीचा गुन्हेगार नाहीये, फक्त लैंगिक शोषण हा एकच मुद्दा नाहीये या प्रकरणामध्ये। खूप वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हेगारी कारनामे याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतायत आत्ताच्या पातळीवर। तर ते बघता आज जी विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई मात्र निवडकच होतीये, यावर आपलं उत्तर काय? पूर्वी जी आपण जर बघितलं, आपले जे रिपोर्टर सांगत होते आणि जे वास्तव आहे ते जरी ऐकलं तरी लक्षात येते की याच्यात कुठेही निवडक कारवाई नाहीये। खरात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल सुरू आहेत, ईडीची कारवाई स्वतंत्ररित्या सुरू आहे, त्यामुळे कुणालाही इथं सोडलं जात नाही। जे काही प्रकरण आहेत, जे कोणी याच्यामध्ये सहभागी असतील, म्हणजे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला, त्यांच्या बहिणीची आज चौकशी सुरू आहे, हे सगळं सरकारने अतिशय गांभीर्याने घेतलंय। सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे स्पष्ट केलंय की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्याला सोडलं जाऊ नये। धर्माच्या नावानं, बुवाबाजीच्या नावानं, अंधश्रद्धेच्या नावानं महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली। एक महिला नाही तर अनेक महिलांचं प्रकरण समोर येत आहेत आणि जेव्हा ही तक्रार समोर आली, गांभीर्य समोर आलं, त्यानंतर तातडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केली। स्वतः त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं, वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालतायत आणि कुणालाही सोडलं जाणार नाही। आता लगेच म्हणजे आपण म्हणतोय की तातडीनं कारवाई का होत नाही, तर याच्यामध्ये तातडीच आहे। प्रत्येक गोष्ट बारकाईनं बघितली जाते, त्याबद्दलचे पुरावे जमा केले जातात आणि हा खरात बाबा सुटता कामा नये यासाठी देखील विशेष काळजी घेतली जाते। या तपासामध्ये कुठे अडचण राहिली, कुठे गडबड राहिली तर एक धोका असतो की कोर्टामध्ये असे प्रकरण जातात आणि अशी लोक कोर्टामधून सुटतात। म्हणून ती देखील काळजी पोलिसांकडनं घेतली जाते की कुठेही अशा पद्धतीचा किळसवाना प्रकार करणारा हा भोंदू बाबा आहे, त्याची सुटका होऊ नये यासाठी विशेष काळजी घेऊन तपास केले जाते, म्हणजे उद्या कोर्टामध्ये देखील कुठलीही अडचण येणार नाही यासाठी पोलीस देखील प्रयत्न करतात। विकासजी, तुम्हाला हे पटतंय का? आणि ज्या पातळीवरती सरकारची आता कारवाई आहे आणि ज्या पद्धतीने SIT आणि पोलीस हे दोन्ही काम करतायत, जे गुन्हे दाखल झालेत ते बघता कारवाई समर्पक आता होतीये ती आहे का? कारण याबद्दल आता शंका उपस्थित केलेली आहे सुप्रिया सुळे यांनी। शंका उपस्थित अनेकांनी केलेली आहे। आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जी काय निवडक कारवाई होतात याच्यावर जे काय अधोरेखित केलं ते कारण त्याचं असं आहे की ज्या अशोक खरातने वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत, ते गुन्हे इतके मोठ्या प्रमाणावरचे आहेत की ते एकटा कुणीही करू शकत नाही। त्याला निश्चित कोणीतरी राजकीय पाठबळ दिलेलं आहे, प्रशासकीय पातळीवर कोणीतरी पाठबळ दिलेलं आहे। त्याचे अनेक कारनामे पोलिसांना अनेक दिवसापासून माहीत होते। खरं तर नाशिकमध्ये असे अनेक गुन्हे दडपलेले आहेत। इगतपुरीमध्ये 6 महिन्यापूर्वी CBIने एक धाड टाकली होती, त्याचं काय झालं पुढे अद्यापपर्यंत पुढे आलं नाही। नाशिकमध्ये कुटे नावाचा एक माणूस होता, त्याच्या हॉटेलवर तो असेच अनैतिक धंदे करायचा, अनेकांना ब्लॅकमेल केलेलं गेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्याला पकडल्यानंतर तो भाजपामध्ये प्रवेश केला। ती केस पुन्हा पुढे कुठे गेली त्या कुटेची केस आज कळत नाही, कारण तो भाजपमध्ये आला। आता अशोक खरातच्या निमित्ताने त्याचं जे काय देवस्थान होतं, खरं तर शंकराच्या नावाने लोकांच्या भोळ्या भक्तीचा गैरफायदा घेऊन त्याच्यावर स्वार झालेला अशोक खरात आणि त्याचं जे काय ट्रस्ट होतं, त्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी आहेत आणि त्याचे जे काही CA आहेत, त्याची जमीन तिकडे सोलापूरला सापडती शक्तीपीठच्या बाजूला, पोफळे नावाचा त्याचा CA। हे सगळे जे काही प्रकार आहेत ते विश्वस्तांच्यावर अद्यापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल नाही। एकनाथ शिंदे असतील, दीपक केसरकर असतील, सुनील तटकरे असतील, यांची नावं पुढे आली ना, परंतु याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड कमालीची गुप्तता बाळगलेली असताना आता त्यांच्या पक्षाचे नवनाथ बन जणू काय पोलिसांचे किंवा SITचेच प्रवक्ते असल्यासारखी माहिती देत होते। मला त्याचं नवल वाटलं, कारण एका बाजूला अंजली दमानी यांना CDR मिळतात आणि इकडे नवनाथ बनांना पोलीस काय करतात, कोर्टात काय करणार आहेत हे टेक्निकल इतके बारकावे नवनाथ बनांना माहित होतात। याचा अर्थ काय चाललंय हे सगळं? याच्यामध्ये काय राजकीय हत्यार म्हणून अशोक खराचा वापर केला जाणार आहे का पुढच्या काळामध्ये? शिंदेचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष याच्यामध्ये ब्लॅकमेल केला जाणार आहे का? अशा सगळ्या शंका त्याच्यामध्ये उत्पन्न होत आहेत, कारण अनेक व्हिडिओ किंवा अनेक विषय त्याच्यामध्ये दडलेले आहेत, हवालाचे मोठे व्यवहार दडलेले आहेत। आज जे काही शिर्डीमध्ये पतसंस्थांच्या मध्ये रुपाली चाकणकरच्या बहिणीचं खातं तिथे जे काय होतं त्याच्यावर जे काही ट्रान्झॅक्शन झालं, रुपाली चाकणकरच्या परवानगीशिवाय ते होऊ शकत नाहीये। रुपाली चाकणकरच्या बहिणीचा आणि अशोक खराची काय ओळख आहे, कसं काय झालं ते सगळं? कारण अशोक खराच्या या ट्रस्टी होत्या। विकासजी, मला असं वाटतं की या संदर्भातली तर आता नक्कीच चौकशी चालू आहे आणि अर्थात तुमचा मुद्दा कळलेला आहे। मला असं वाटतं की तुम्ही एक मोठा राजकीय सुद्धा आरोप केलेला आहेत आता भाजपवरती, नवनाथजी।
विकास लवंडे यांच्या म्हणजे बुद्धीची कीव करावी असंच वाटतं. एका प्रवक्त्याला ही बेसिक माहिती पाहिजे की पोलीस यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते. मी 15 तुम्ही वर्ष सर्वज्ञानी पत्रकारिता आहात. केली, त्यामुळे कुठलाही गुन्हा ऐका ना 15 वर्ष मी पत्रकारिता देखील केली, नाही, त्यामुळे तुम्ही कशा सर्वज्ञानी पद्धतीने आहात. तपास होतो हे बेसिक ज्ञान आपल्याला प्रवक्ता म्हणून असावं लागतं. पण दुर्दैवाने नाही, आम्ही सगळे राष्ट्रवादी शरद अडाणी पवार आहोत. गटाचे लोक नाही, ते दिसतंय तुम्ही जे बोलतायत ना त्याच्यावरून दिसतंय तुम्ही अडाणी आहेत. तुम्ही ज्या तुमच्या कुटेचा ज्ञान- उल्लेख केला, ऐका आता माझं ऐकून घ्या. तुम्ही विकासजी जेव्हा विकासजी बोलत होता आपण तेव्हा आपण मी एका नवनाथजींचं शब्दाने ऐकून बोलू नये. घेऊया. आता मी बोलतोय, ऐकून घ्यायची तयारी ठेवा. लवंडे साहेब ऐकून घ्या जरा. ज्या पद्धतीनं त्या कुटेंचा उल्लेख केला, त्या कुटेला अटक करण्याचं काम कुणी केलं हे तुम्हाला माहितीये का? आज कुठे जेलमध्ये आहे आणि कुठे जेलची हवा खातो, हे फॅक्ट्स देखील तुम्हाला माहित नसतात की त्या कुटेवर कारवाई झाली, पूर्ण ईडी प्रकरणामध्ये चौकशी करते आणि त्या कुटेला अटक करण्याचं काम कुणी केलं असेल तर राज्य सरकारने केलं, त्या कुटेला जेलमध्ये टाकलंय. आता तुम्ही अशोक खरातचं प्रकरण आहे, आजचा कुटेचा विषय नाही. अशोक खरात प्रकरणामध्ये देखील गुन्हा कुणी दाखल केला हो? याआधी महाविकास आघाडी सरकार असताना, तुमचे लोक मंत्री असताना त्या खरात बाबाला पाणी कुणी दिलं होतं? सर्वसामान्य शेतकऱ्यांचं पाणी खरात बाबाला देण्याचं काम, त्या भोंदूला देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सरकार सत्तेत असताना, महाविकास आघाडी सरकार असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मला असताना बोलायचंय. झालं. देवेंद्रजींना जेव्हा हे लक्षात आलं, हे अतिशय गांभीर्यानं प्रकरण घेतलं आणि या प्रकरणामध्ये विशेष तपास देखील सुरू आहे. मला महिला बोलायचंय. अधिकाऱ्यांमार्फत हो, तपास येते सुरू आहे, विकासजी. पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तपास सुरू आहे, ईडीची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे बरं. आणि या प्रकरणामध्ये कुणालाही सोडला जाणार ठीक आहे, नाही. ठीक आहे, शेवटचा ठीक आहे. मुद्दा मांडतो की हा. याच्यामध्ये कुठला राजकीय वरदहस्त आहे का? कुठला राजकीय वरदहस्त असेल तर त्याला देखील सोडलं जाणार नाही. जो कोणी दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचं काम राज्य बरं, ठीक आहे सरकारच्या ठीक आहे माध्यमातून ठीक आहे सुरू आहे. नक्कीच. हे या संदर्भामध्ये आधीच स्पष्टता बऱ्याच वेळेला दिली आहे सरकार पक्षाने. विकासजी बोला. नाही, कुणाला सोडलं जाणार नाही, सर्वांच्यावर कडक कारवाई केली जाईल, ही वाक्य पाठ झाल्यात महाराष्ट्राची. परंतु एक महिना उलटला तरी अजून कुणालाही सह आरोपी केलेलं नाही, ही फॅक्ट आहे. अशोक खरात जो आहे तो एकटा नव्हता. त्याला जे काही पाणी देण्याचा यांनी मुद्दा काढला, त्याला 2017 मध्ये कोणी पाणी दिलं होतं, 2017ला कोणाचं सरकार होतं ते बघा जरा काढून. नवनाथ बन, आपण 17ला दिलं प्राच्यविद्या पंडित नव्हतं. आहात, महाविकास आपण प्रचंड आघाडीचं बुद्धिवादी सरकार, आहात, महाविकास तुम्हाला आघाडीचं ज्ञानपीठ सरकार पुरस्कार दिलं मिळू होतं. द्या. परंतु देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून 2014 नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला तुम्ही चौकशी करा. जे काय भाग 4चा जो तक्ता असतो ना,